मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, मी आज करणार आहे वांगे शेंगदाणे लावून सारातले. आता मी हे शेंगदाणे भाजून घेते. हे बघा, तवा गरम करून ठेवलेला आहे. हे बघा, हे सगळे भाजून घेते मी आता. बघा, भाजून घेते चांगले, त्यांना तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेते त्यांना चांगले. आता कधी आपण हिरव्या मिरचींचे करतो सुके, कधी लाल तिखटचे करतो, लाल सारातले, काळे मसाल्याचे, भरलेले वांगे सगळे करतो. हे तसेच शेंगदाणे वाटून भरलेल्यासारखेच राहतील. मी अख्खे वांगे करणार आहे. मी याला चांगले भाजून घ्यायचं, मग त्याचं वाटप करायचं. झटपट होऊन जाते ही रेसिपी, खूप छान लागते. तुम्ही पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा, खूप भारी लागते ही भाजी. असं चांगले भाजून घ्यायचं त्यांना स्लो गॅसवरती. आपले शेंगदाणे पण जास्त करपत नाही, मग सालपट पण लवकर निघतात. आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, छान लागतात हे थोडे सारातले. हे बघा, आपले चांगले भाजले गेले. आता काढून घेते. आता यांना थंड होऊ देते, यांचे सालपट काढून घेणार. हे बघा, मी शेंगदाण्याचे सगळे सालपट काढून घेतले. आता मिक्सरमध्ये दळून घेते. हे लसूण पण निवडून घेतले, ते पण टाकून घेते मी. आता आपण याच्यात थोडं जिरं टाकू. हे बघा, एवढंच वाटण करते मी आता. हे बघा, मी आता वांगे चिरून घेते. हे बघा, सगळे असेच कापून घेते आता सगळे मी. पाण्यात थोडं मीठ टाकून द्यायचं, आपले वांगे काळे पडत नाहीत मग. हे बघा, मी सगळे वांगे कापून घेतलेले आणि चांगलं बघून घेतलेले. काही काही खराब निघतात, माझे सगळे चांगले निघाले. मी हे सगळे कापून घेतले. हे बघा, चिऱ्या मारून घेतल्या 4. हे बघा, आता मी पातेलं ठेवून दिलं आहे गॅसवरती. आता त्यात तेल टाकून घेते. आपण थोडीशी मोहरीची तडका देऊ मग. हे बघा, आणि जिरं टाकून घेऊ. त्यानंतर आपण हे बघा, लाल तिखट टाकून घेऊ 2 चम्मच. थोडं मीठ टाकून घेऊ, थोडी हळदी, धना पावडर आणि वाटण केलेलं हे पण टाकून घेऊ आपण सगळं त्यात. हे बघा, आणि मिक्स करू. ते मिक्स सगळं करायचं. बारीक गॅस ठेवलेला आहे मी. हे बघा, हे सगळं असं परतून घ्यायचं चांगलं. त्यानंतर हे आपण चिरून घेतलेले वांगे त्यात टाकून घ्यायचे. त्यांना चांगलं परतून घ्यायचं. दोन 3 मिनटं चांगलं असंच मसाल्यामध्ये परतत राहायचं त्यांना, खालीवर करून. हे बघा, त्यानंतर आपलं हे वाटण केलं होतं ना, त्याचं पाणी टाकून घेते. बघा, वरून थोडंसं पाणी टाकायचं.
थोडं मीठ टाकून घेते. आता असेच होऊ द्यायचे वांगे. हे बघा, आता बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. आता थोडं आपण झाकण उघडू. मोठा गॅस नाही करायचा, नाही तर मग वरती येतं ते सगळं. शेंगदाण्याचं सार आहे ना, ते वरती उतन येतं मग सगळं. आता चांगलं 5 ते 7 मिनटं असंच होऊ द्यायचं स्लो गॅसवरती आणि अर्धं झाकण ठेवायचं. तेल पण बरोबर येतं आणि वांगे पण शिजतात चांगले. आता आपण बघू. मी अधूनमधून चेक करत होती. हे बघा कशी झाली आहे भाजी आपली. आता बघून घेते मी साईडला काढून शिजली आहे का नाही. बघू आपण. चांगली शिजलेली आहे बघा वांगे. जास्त बी गाळा करायचा नाही तो वांग्यांचा. शिजून जर गेले तर मग त्या सारामध्ये कसं तरी वाटतं, ते वितळून जाते ना ते सगळे. हे बघा कशी झाली मग आपली चमचमीत वांग्याचा रस्सा. बघा आता पोळ्या करून घेते मी. पीठ बी मळलं गेलं आहे आपलं. हे बघा मी आता पोळ्या पण लाटून घेते सगळ्या. हे बघा वांग्याची भाजी तर झाली आपली. माझं जमतं तसं मी व्हिडिओ टाकते. पोरं शाळेत जातात, कोणाची सकाळून कोणाची दुपारून, जसं येते तसं करून टाकते वेळ जसा मिळाला तसा. जर असेच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या पोळ्या मी अशा पटकन भाजून घेते आता. सगळ्या पोळ्या मी अशाच पटापट करून घेते. हे बघा मी आता ताट वाढायला घेते. हे बघा कशी झाली आपली भाजी. आहे की नाही सुपर, सुपर से भी ऊपर. हे बघा झाला आपला ताट रेडी. या मग जेवायला.